स्वागत आहे हास्याचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे. काल एकाला म्हणालो, डीपीला तुझा फोटो लाव, तर ते अडाणी म्हणते, नको बाबा, वायरमॅन हानेल ना. लई हसलो. नशीब व्हॉट्सअप मराठीत नाही, नाहीतर लास्ट सीन ऐवजी अंतिम दर्शन असं दिसलं असतं. गावाकडचे लोक मुंबईत एका लग्नाला गेले. आत गेल्यावर इतके सारे सलाडचे प्रकार बघून लगेच बाहेर आले. बाहेर येऊन त्यातला एक म्हणाला, टाइम हाय अजून, भाजीच चिरत्यात. सूर्याला पण बायको असती तर बरं झालं असतं, कंट्रोलमध्ये तरी राहिला असता. लय तापतोय राव, हवामान खात्याचं पण ऐकत नाही. नातेवाईक म्हणतात, इंस्टाग्राम फेसबुक वापरत नाही का? तुझं प्रोफाईल शोधले पण दिसले नाही. त्यांना कोण सांगणार, आधी शोधूनच तर ब्लॉक केलंय ते मला. पोरींना सगळ्यात जास्त राग तेव्हा येतो जेव्हा सर्व भांडी घासून झाल्यावर कोणीतरी येऊन शेवटी 2 प्लेट ठेवून जातं. बायकोकडे एक प्रचंड महाशक्ती असते. कधी कधी तिने फक्त डोळे जरी वटारले तरी कारल्याची भाजी पण पनीर मसाल्यासारखी लागती. बरं झाले बायका दारू पित नाहीत, कारण त्या न पिताच एवढं कीर्तन करतात. पिल्यावर तर संपूर्ण गल्लीत धिंगाणा घातला असता. शाळेच्या कॅन्टीनमध्ये मुलांच्या नाश्त्यासाठी एका मोठ्या टोपलीमध्ये सफरचंद ठेवली होती आणि त्याखाली एक पाटी लावली होती. त्या पाटीवर लिहिलं होतं, फक्त एकच सफरचंद घ्या, देवाचे लक्ष आहे. दुसऱ्या एका टोपलीमध्ये चॉकलेट बिस्किट ठेवली होती. एका लहान मुलाने त्याखाली एक पाटी लावली. त्या पाटीवर लिहिलं होतं, तुम्हाला हवी तेवढी बिस्किट घ्या, कारण देवाचे लक्ष सफरचंदाच्या टोपलीवर आहे. No, 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 no. बायकोने घेतलेला मॉडर्न उखाणा. सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन. तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना माझ्यासाठीही 2 साड्या आणि 4 ड्रेस घेईन. कोंबडीचं पिल्लू कोंबडीला विचारते, आई, माणसाच्या जन्मलेल्या बाळाचे लगेचच नाव ठेवतात, मग आमचं का नाही ठेवत? कोंबडी, आपल्यात मेल्यावर ठेवतात. चिकन चिल्ली, चिकन मसाला, चिकन लॉलीपॉप, चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन सूप, चिकन मंचुरी. ज्यांची लग्न झालेली नाहीत त्यांनी लग्न झालेल्या व्यक्तीबरोबर लग्नाची चर्चा करून पहा. हे लग्नाचे फायदे कमी, नुकसानच जास्त सांगतात. विनाकारण जीव घाबरून जातो मग. अचानक बायकोने नवऱ्याला बोटाने इशारा केला आणि बोलावून घेतले. नवरा, काय झालं, का बोलावलंस? बायको, काम तसं काही खास नाही, मी फक्त ह्या बोटात किती पॉवर आहे ते तपासत होते. गुरुजी, ती मुलगी सर्व मुलाकडे पाहून हसते. सांग बर झंप्या, ह्या वाक्यात मुलगी काय आहे? झंप्या, सर, मुलगी चालू आहे. एका माणसाची मोटार अपघातात सापडली आणि त्या मोटारीची मोडतोड झाली. तो माणूस त्या मोटारीची नुकसान भरपाई मागण्यासाठी विमा कंपनीकडे गेला व त्याने अर्ज भरला. विमा कंपनीचा माणूस त्याला म्हणाला, मोटारीची मोडतोड झाली की आम्ही पैसे देत नाही, मग आम्ही
नवी कारच देतो. काय म्हणता? तो माणूस आनंदाने उद्गारला. हो हो, आमची या वर्षापासून सुरू झालेली नवीन योजना आहे. वा वा, छान, सुरेख म्हणत तो माणूस घाईघाईने जाऊ लागला. अहो, चाललात कुठे? हा फॉर्म भरा, इन्शुरन्स कंपनीच्या माणसाने विचारले. मी जरा LIC कंपनीत जाऊन येतो. तिथेही अशी डॉक्टर, तुला नेमका काय त्रास होतोय? राहुल, नेट नसला की जीव घाबरतो, घसा कोरडा पडतो आणि डोकं सुन्न होतं. डॉक्टर, याला वायफाय डिपेंडन्सी सिंड्रोम झालाय. नवरा बायको जोक. बायको, हा टीव्ही कितीला आहे? सेल्समन, 50,000 रुपये. बायको, एवढा महाग? काय खास आहे? सेल्समन, हा टीव्ही लाईट गेल्यावर आपोआप बंद होऊन जातो. बायको, पॅक करा. तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.